बाई आता किती भूक लागली. आता पटकीने जातो आणि जेवण करतो बापा. काय बनवलं माझ्या नंदीनं काय माहित. पण आता ना आता लयच भूक लागली. लय पोट कोरकोर करून राहिलं. काय तो काय बनवलं काय नाही तर. अरे इथे तर काहीच नाही दिसून राहिलं. भांडे गिंडे घासले दिसून राहिले. सगळा किचन ओटा साफसूफ दिसून राहिला. बनवलं होतं माझ्या नंदीनं काही का नाही बनवलं का बाहेरून आणून खाल्लं येई ना. हा माझ्यासाठी तर काहीच नाही दिसून राहिली तर. ना भाजीचा गंज दिसून राहिला, ना कढई दिसून राहिली, ना पोळ्या दिसून राहिल्या. काहीच नाही दिसून राहिलं. हे रुंजून म्हणे भांडे घासून येतो म्हणे तेवढे म्हणे. आणि अजून गेली तर आली नाही पोरगी. काय करून राहिली तर. माझ्या पोरीची माय सकाळपासून हात चालू राहते. एक मिनिटही बंद नाही राहत. जे उठते त्यापासून काम करत राहते माझी पोरगी. तर संध्याकाळ होईपर्यंत म्हटलं ह्या सुनीचा घरात राहून नाही राहून काहीच फायदा नाही आहे. आता बिचारीला दिल्या घरी काम करा लागन. हा नुसतं तिचं का जीवन म्हटलं कामात चाललं जाऊन राहिलं. आणि आपल्याकडून काही एवढं कामं होती का आता. तेवढी झाडझूड करून घ्या, थोडीशी मदत करू लागा त्याला. तेवढंच लय होऊन जाते आपल्याला. तर आता वय होऊन राहिलं ना आपलं. एवढं काही आपल्याकडून हँडल होतच नाही ना. पण माझी पोरगी खरंच लय गुणाची आहे माझी पोरगी. अरे देवा. अरे रुंजून झाले का बाई, झाले का कामं. हो वय झाले ना. तेवढे भांडे होते ना ते घासून ठेवून दिले. आता म्हटलं पूर्ण किचन ओटा साफ सुकून गेला. आता तिथं काहीच गयाटा नाही आहे. नाही तर सकाळपासून तो गयाटा पाहू म्हटलं मला किडा शिवून राहिली होती. एवढा म्हटलं गिदाडा गयाटा कधीच नाही राहिला आपल्या घरात. जेवढा म्हटलं आता राहून राहिला. लयच बेकार आई. मला नाही अशी ना वापर बिलकुलही पटत नाही. लयच घरा नाही पा वहिनी लयच. आणि म्हटलं एवढे गिदाडे आहे का लवकर काम नाही करत, स्वतःचंही काम नाही करत. काय करतो बाई आता नशिबाला भेटली तर सहन तर करावंच लागन. हा कोणाला सांगता आता कोणाला सांगतो. ते पोरगं काही ऐकत नाही, आपलीच लावते. हा कोणाला सांगून काही फायदा आहे का मग. आणि तुझ्या बापाला काही जास्त टेन्शन देऊ नाही शकत मी त्याच्यासोबत. नेहमी ह्या गोष्टीवर नाही बोलू शकत. त्याला पहिलेच तर किती टेन्शन येऊन जाते घरादाराचं आणि त्या रुपयाचं. आणि अजून काय टेन्शन देऊ का त्याला. जाऊ दे जसं निघते तसं निभाव बाई. काय करतं पण तरी आता म्हटलं जरासं तिचं हे करावंच लागन. हा पाहिलं काय तिले उठली काय ते. हो आई मी मगाशी गेली होती त्याच्या खोलीत. तर म्हटलं त्या आंघोळ करायला गेल्या होत्या त्याच्याच रूमच्या बाथरूममध्ये. आणि तिकडे आंघोळ करून राहिल्या होत्या. तर म्हटलं आता उठल्या बाप्पा ह्या. तर त्या उठल्या ना म्हटलं तेव्हा म्हटलं मी भांडे घासणं झाले होते. मग मी पटपट आवरलं तिचं. आणि मग येऊन गेली मी इकडे. काय माहित आता अजून झोपून गेला काय तर. सांग आता. हा नाश्ताही बनवून गेला, खाऊ नाही घेतला. हा स्वयंपाकही करून घेतला, जेवणही करून घेतलं. तरी म्हटलं महाराणी आता उठली आहे ना. जर हिच्या भरोशा बसलं ना तर झालं मग. हा उपाशी मारा लागन म्हटलं. आणि का बरं तिच्यासाठी ठेवलं का नाही ठेवलं काही. हे पाय मी सकाळी पोहा बनवला होता ना. तर म्हटलं त्याच्या रूममध्ये ठेवला होता नेऊन. दादा म्हणे नाश्त्याचं देऊन द्यायचं म्हणे. तर नेऊन ठेवून दिला होता. नंतर मी 1-2 तासाच्या नंतर गेली पाहिले तर त्या झोपल्याच होत्या. आणि तो पोहा म्हटलं तसाच पडला होता. मग काय अजून जेवण बनवू का मी त्याच्यासाठी. मग ते अजून शिळं होईल. आणि एवढं मोठं काय मग फेकाव काय. हा एवढं धान्य फेकाव काय. घरचा स्वयंपाक केलेल्या पोळ्या भाजी फेकाव है नाही काय. त्याला काय मेहनत लागत नाही का बनवासाठी आणि करासाठी. म्हणून नाही का मी त्याच्यासाठी काही पोळ्या गिड्या आणि भाजी गिजी काही केली नव्हती. आपल्या पुरतीच केली होती. आणि जर त्याला भूक लागन तर तो सकाळचा पोहा आहे नाश्त्यासाठी बनवला तर ते खाऊन घेईन त्या. आणि नाही तर मग स्वतः बनवून काही ना काही खाऊन घेईन. आता मी बनवलं असतं मग अजून शिळं झालं असतं तर पडलं राहिलं असतं. मग ते कोणं खाल्लं असतं. हा मग फेका लागते. म्हणून मी काही त्याच्यासाठी बनवला नाही. जाऊ दे ना. झोपले आता काय उठते आता ते. आता तेच उठून ते संध्याकाळी जेवण करायसाठी. मला तर असंच वाटते आता की नाही उठत ते. आणि उठा नाही तिला भूक लागत नाही तर करून घेईन स्वतःसाठी. आता आमच्यासाठी नाही तर कमीत कमी स्वतःसाठी तर कर म्हणा. हा हातपाय हलव म्हणा जराशी. हातपाय हलवाले आईला काय माहीत आयतच पोचलं काय तर हिच्या मायबापानं. हा काहीच करायला पाहत नाही. इथं तिथं गळवाही उचलत नाही. हा नुसती माझ्या पोरीचा सूड घेते. काय करावं बाप्पा. आपण काही बोललं मग तेच अजून घरात भांडणं होईल. हा सासू अशी बोलते. पोरगं आपलं नाही आहे ना. पोरगं आपलं राहिलं तर बोलायलाही पुरते. पोरगं नाही ऐकत ना. सुनीच्या मागं घुमते. आता एक वेळा त्यानं तसं केलं होतं. त्या पोरीच्या नादी लागला होता. तिनं धुतली होती ना तिले. चांगलंच मारलं होतं. हिनं काढली होती तिले. तेव्हापासून तो धाकीच धरला तो. त्याला असं वाटते का मी जर हिच्यासोबत काही केलं काय मला झोडपते. हा हायच तशी हरकत. पाहिलं नाही होतं का त्या पुन्हा गावासमोर मारलं होतं ना तिले. हा त्या पूजाले कशी धुतली होती. तेव्हापासून काचीच पकडला तो म्हटलं. त्याला असं वाटते का हे लयच आहे. काय म्हणते त्याला डॉन आहे डॉन असं समजते तो बायकोले. हा भला भेटे तिले. आणि ते जशी म्हणते तसाच करते. आता भेटे का काय करते का काय नाही काय माहिती. आता काय बोला आपण याच्या मधात. का बाई तू म्हणत काऊन नाही वहिनीले. हा काम गेम करायचं काऊन म्हणत काऊन नाही. स्वयंपाक नाही करून राहिला. आता भांडे नाही घासून राहिल्या. हा हळूहळू म्हटलं त्यानं स्वयंपाकातून हात काढून टाकला. कुठं स्वयंपाक करा लागन म्हणून. हा कसा एक टाइम करे तर थाई नाही करून राहिला. आणि भांडे तर म्हणे घासतच नाही म्हणते मी. युती हो म्हणते आपल्याला आणि रूममध्ये जाऊन झोपून जाते. नाही तर मग बिमारीचा बहाणा करून टाकते. आणि मग अशानं होईन काय. हा सांग बरं तू. अशानं होईन काय. मग तर 2-4 नोकरच लावा लागन घरी. नोकर लावाले.
आता बोलू तरी तिले कसं? आता तिले काही बोलू नाही शकत. एकाएकी तिले बोलू काय मी काम कर म्हणून? काम करायचं म्हणावं तर ते म्हणते मग दुखूनच राहिलं. पोराले म्हणावं तर पोरगं म्हणते खरंच दुखून राहिलं आई तिचं. तुझ्या भाऊ तर अशी घेते तिची केअर का काही विचारूच नको. पाहिलं ना त्या काही बोलू देते काय तो? समोर थोस तर चबर करते. मग काय करू मी? कोणाला सांगू सांग? आणि मग तेच आहे, आपण काही बोललो का घरातली गोष्ट बाहेर जाते. मग लोक 17 गोष्टी करते. अशी गोष्ट आहे ते. पण पाय तू तिला म्हणतो आता मनाच लागन. आता म्हटलं पाणी डोक्याच्या वर चाललं आता म्हणा लागन ना तिले. पाय बाई म्हणून थोडं ना थोडं तर करत आहे. काही ना काही हातपाय तर हालत जाय. एका जागी बसल्या राहिल्या ना झोपल्या राहिल्या ना अजून बिमारी होऊन जाईल म्हटलं. झोपाची बिमारी होते का कायची बिमारी होते काय माहीत. एवढी रोगीटलीच दिली होती येई ना. 17 वेळा तर बिमारच पडते ते. 17 वेळा बिमार पडाले का पडते का नाही पडत तर बिमार का तशीच नाटक करते. तिचं तिला माहीत बाप्पा देवाले माहीत काय आहे तिचं काय नाही तर. अरे रंजून ताई उठले का वहिनी? आताच उठले का तुम्ही? आता कसं वाटून राहिलं हो रश्मी? तो सांगून राहिला होता ना, रुपया सांगून राहिला होता डोकं दुखून राहिलं म्हणे. आता कसं वाटून राहिलं? बरं आहे ना, बरं आहे. थोडंसं बरं आहे, थोडंसं दुखूनच राहिलं तरी. तर मग अशी रुपया आला होता, गोळ्या आणून दिल्या त्यानं, ठेवून दिल्या होत्या म्हणते तिथंच पलंगाजवळ तुया. खाल्ल्या काय त्या गोळ्या खाल्ल्या काय? आता काय म्हणू येईले? मला काय एवढं डोकं दुखून राहिलं होतं काय? मग झोपणी झाली होती म्हणून मी खोटं नाटक बोलली. मला थोडी दुखून राहिलं होतं एवढं डोकं. पण आता ते येईल होस म्हणा लागन आणि लवकर त्या गोळ्या फेका लागन. नाही तर अजून त्या दिसल्या तर म्हणून खाल्ल्या नाही म्हणून आणि खोटी बोलली म्हणून आहे नाही काय. अशीच म्हणतो खाऊन घेतला म्हणतो अशी म्हणतो येईल आता. आते बाई खाल्ल्या ना गोळ्या खाल्ल्या. आता आराम वाटून राहिला थोडासा. खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या? बिना नाश्ता पाण्याच्या गोळ्या खाऊन घेतल्या काय त्या? अजून लागून जाईन त्या गोळ्या. पहिले जरासं काही खा लागत होतं नंतर गोळ्या खा लागत होत्या. नाही ना आते बाई माझं ना खूप डोकं दुखून राहिलं होतं म्हणून नाही का मी तसंच खाऊन घेतलं. मी जेवण नाही केलं. पण मी त्याच्यासाठीच तर आली. मला नाही केलं जोरानं भूक लागली. म्हटलं स्वयंपाक केला असं म्हटलं रुंजून ताई ना तर म्हटलं मी जेवण करतो म्हटलं. आता त्या गोळ्या गिळ्या खाल्ल्या ना तर पोट कोरकोर करून राहिलं. तर म्हटलं जराशी जेवण करतो म्हटलं. तर स्वयंपाक खोलीत गेली तर तिथं काहीच नाही दिसून राहिलं. पूर्ण स्वयंपाक खोली म्हटलं साफसूफ दिसून राहिली. स्वयंपाक बनवला नाही काय आणि बनवला असेल तर ठेवलं काय जेवण माझ्यासाठी? मग कुठे ठेवलं तर ते सांगून द्या. रुंजून ताई. अहो वहिनी मी नाश्त्याचं बनवलं होतं सकाळी. पोहा बनवला होता. तर मी तुमच्या रूममध्ये आली होती घेऊन. दादा म्हणे का म्हणे नाश्त्याचं देऊन देजो म्हणे गोळ्या खायच्या आहे म्हणे. तर मी तुमच्या रूममध्ये आली तर तुम्ही झोपल्या होत्या. मी तुम्हाला 1-2 वेळा आवाज दिला म्हटलं. तुम्ही काही उठल्या नाही. मग मी तिथं प्लेट ठेवून दिली आणि झाकून दिलं त्याच्यावर. म्हटलं या उठते तर खाऊन देईन म्हटलं नाश्ता करून देईन म्हटलं. पण तुम्ही काही उठल्या नाही आणि ते म्हटलं प्लेट तशीची तशीच राहिली. मग मला असं वाटलं का काय बा आता मी जेवण बनवू यायच्यासाठी तेच तर नाही खाल्लं तुम्ही. तब्येत बरोबर नव्हती तर मग हेही पडलं राहिलं असतं. तर म्हणून नाही का मी तुमच्यासाठी जेवणच नाही बनवलं. गरम बेसन बनवलं होतं थोडंसं आणि बस तेच खाऊन घेतलं. 2-4 पोळ्या टाकल्या होत्या आणि झालं. मग जेवण झालं. मग तेवढे भांडे होते तर घासून ठेवून दिले. आता म्हटलं तुम्ही उठता का नाही उठत म्हटलं. रुंजून ताई हे तुमचं बरोबर नाही आहे ना. एखादी पोळी शिल्लक केली असती तर काय झालं असतं? तुमचं काय बिघडलं असतं? बेसनही केलं तर थोडंसं पतलं करायला लागत होतं. होऊन गेलं असतं ना मग. आता मला एवढ्या जोराने भूक लागली आता मी काय खाऊ? सांगा. एक तर मी तब्येत बरोबर नाही आणि त्याच्यात म्हटलं असं जेवायला नाही भेटल तर अजून मी किती येऊन जाईन म्हटलं कमजोर होऊन जाईन. तुम्ही करायला लागत होतं ना. तुम्हाला समजलं नाही काय का 1-2 पोळ्या शिल्लक टाकून ठेवून द्या म्हणून. आणि राहिल्या असत्या तर राहिल्या असत्या पोळ्या. रात्री खाऊन घेतल्या असत्या. शिल्लक राहिल्या असत्या तर नाही तर मला तर असं वाटतंय का तुम्हाला मला नाही काय जेवायला द्यायचंच नव्हतं. माझ्यासाठी बनवायचंच नव्हतं म्हणून तर तुम्ही बनवलं नाही. हे पाय रश्मी म्हटलं एवढं काही बोलू नको तिले. हे तर तुझं काम होतं. त्या म्हटलं रात्रीचे भांडे घासले नाही आणि आताही म्हटलं त्या कोणतं काम केलं नाही. सकाळपासून तू झोपलीच होती. तुझी तब्येतच बरोबर नव्हती. आता ते पोरगी कशी करून राहिली. आम्हाला 2 टाइम खाले देऊन राहिली तर त्या आता तिचा आभार मानला पाहिजे. तुझे सासर होय ना हे का तिचं सासर होय? ते बाई काय झालं तर माझ्या सासर होय तर त्याचं माहेर नाही होय का हे? जेवढा माझा अधिकार आहे तेवढा तिचाही अधिकार आहे ना. तर मग काय झालं त्यानं करून घेतलं तर आता मी करून घेईन याच्यानंतर. पण माझी तब्येत बरोबर नव्हती ना म्हणून. नाही तुम्ही काय करत नाही काय आणि याच्या अगोदर काय मी केलं नाही काय? बाई रश्मी मला असं वाटते का तुझी तब्येत कधी चांगली होईल आणि कधी नाही. 8 दिवसातून म्हटलं 6 दिवस तर तुझी तब्येतच खराब राहते. एखादा दिवस चांगली राहते तर राहते नाही तर ते राहत नाही. मग सांग आम्ही कसं करावं कसं निभाव करावं घरात? मला तर असं वाटतंय का तुला 10-15 सलाईनं लावा लागते त्याच्यानंतर तू तब्येत बरोबर येईन म्हटलं जागेवर. त्याच्याशिवाय काही येत नाही. आणि अशी कशी तुझी तब्येत खराब होऊन राहिली व? सकाळी तब्येत खराब राहते, दुपारी तब्येत खराब राहते, रात्री तब्येत खराब राहते. मला असं वाटते का काही ना काही मिस्टेक आहे तुझ्या शरीरात. तू चल मी तुझ्या पूर्ण शरीराचा एक्सऱ्या काय सोनोग्राफी सगळं काढून आणतो म्हटलं. चल तू माझ्यासोबत उद्या दवाखान्यातच चल आणि पाहूनच आणतो आता काय बिमारी झाली आणि काय नाही तर. आणि ते डोकं दुखते ना ते डोक्याचा इलाज करतो म्हटलं. चल आता तू. आते बाई तुम्हाला काय वाटते मी काय नाटक करतो काय? नाही बाई मी काय म्हणतो तू नाटक करतो म्हणून तर मी तुला म्हणून राहिली
का आपण त्याचा पक्का इलाज करू म्हटलं, एकदम पक्का. हा, असं सदाईचं दुखणंच खतम होऊन जाईल. तू माझ्यासोबत चल, नाही तर मी रुपयाला धाडतो, रुपयासोबत जाय आणि सगळं चेकअप करून ये. आता तू एवढंही दुखते तर तू एक दिवस दवाखान्यात नाही गेली. तुला जाताना पाहिलंच नाही, ना रुपयासोबत गेली ना माझ्यासोबत येऊन राहिली. मग दुखते तू तर दवाखान्यात दाखवा ना. घरी बसल्या बसल्या ते चांगलं होते काय? दुखणं चांगलं होते काय सांगतो? दवाखान्यात गेलं, डॉक्टर औषध देते, औषध पाणी घ्या लागते, तेव्हा कुठं दुखणं चांगलं होते? आणि हे असं घरी राहिल्यानं आणि झोपल्यानं हे अशानं काय दुखणं चांगलं होईन काय? तू चल बाई, मी तुझा इलाजच करतो आता. हे सासू तर मागच लागून गेली. जरासं दुखण्याच्या भायनानं आराम करायला भेटे तर मागच लागून गेली नुसती. चल दवाखान्यात. आता मी औषध तर मागून राहिली ना त्याच्याजवळून. औषध मी फेकून देतो म्हणा, पण त्याला सांगायला येत होते का औषध आणून दिलं होतं खाल्लं आणि बरी झाली म्हणून. यायचं काही समजून नाही राहिलं. ह्या तर हातूनच पाय मागू लागून गेल्या. बहानच पाहिजे येईल फक्त मला बोलायचा आणि पाहायचा. फक्त मी चूक लक्षात घेऊन राहिला. ह्या जेव्हा येईल चूक भेटन ना तेव्हाचा वेळ करून राहिला, वाट पाहून राहिला. काय म्हणून राहिली रश्मी मी? तुझी तब्येत बरोबर नाही आहे ना? चल संध्याकाळी तयारी करून ठेव, तेव्हापर्यंत अजून करून घे तू आराम. आणि मी दवाखान्यात घेऊन जातो तुला, ते सगळं चेकअप करून आणतो. आतेबाई, खरंच माझी तब्येत बरोबर नव्हती, नाही तर मी काय एवढ्यापर्यंत झोपली असती. पण ते जाऊ द्या, मला नाही का लय जोरानं भूक लागली. आता माझ्याकडून नाही का राहायला नेऊन राहिलं, नाही तर मी चक्कर येऊनच पडतो. आता कसं करू? आता काय खाऊ मी? हे पाय रश्मी, आता चक्कर येऊन काही पडू नको. मस्त साखर आणि मिठाचं पाणी कर आणि पिऊन घे एक गिलास भरून. सगळा अशक्तपणा चालला जाते म्हटलं. आणि राहिली गोष्ट जेवण करायची. तुला भूक लागली ना तर तो सकाळचा पोहा आहे म्हणते, तसाच पडलाय त्या वाटणचा. त्याला मस्त गरम कर आणि खाऊन घे. सकाळचा पोहा ते आता खाऊ मी? आता किती वाजून राहिले? 2-2:30 वाजून राहिले. आता खाऊ मी तो पोहा? वहिनी, मी सकाळी कुठं केला होता? करताच तर मला 10:30-11 वाजून गेले होते. आईनं कांदा गिंदा कापून दिला आणि मी पोहा बनवला. म्हटलं सकाळीच 11:15 वाजले होते म्हटलं पोह्यासाठी. आणि तुम्हाला आणून दिला ना तर झाकूनच ठेवला होता. आणि तुमच्या जवळून नेऊन ठेवला मी तिथं, तर तिथेही झाकलाच होता. कडक गिडक थोडी ना झाला असेल तो. मस्त गरम करून घ्या आणि खाऊन घ्या. तुम्हाला एवढी भूक लागली तर आता, नाही तर मग पहा. पण सकाळचा पोहा खाल्ला तरी जाते का आता? एवढा उशिरा गरम चांगला वाटते तो. आणि थंड झाल्यावर चांगला तरी वाटते काय? त्याला गरम होई केलं तर त्याची चव बिघडून जाते ना. जशी पहिले चव राहते तशी थोडी ना राहते पोह्याची चव. मग आता काय खाऊ मी? आता भूक लागली ना मला. असं काय? भूक लागली ना तुले तर मग असं कर ना, 2-3 पोह्या टाकून घे आणि पाय 1-2 टमाटर असं फ्रीज मध्ये चटणी करून घे टमाटरची आणि खाऊन घे. आणि जाय पटकिनी कर. आता तुला भूक लागली म्हणते ना जोरानं, जाय करून घे आणि खाऊन घे. बरं. रुंजून ताई, चला ना, मला कणिक भिजून द्या ना. तेव्हापर्यंत मी चटणी बनवून घेतो. तुम्ही कणिक भिजून द्या, तुमच्या इकडे पोळ्या होऊन जाते आणि मी चटणी बनवून होऊन जाते तिकडे. काय वर अशी वहिनी, आताच तर म्हटलं येऊन बसली मी इथं. सकाळपासून तर काम करून राहिली होती. पोचा लावला, सगळीचे कपडे धुतले, गॅस ओटा पुसला, सकाळचे भांडे घासले, आताचे भांडे घासले, पूर्ण स्वयंपाक केला. सारं झटक केलं. एवढं करूनही आता म्हटलं दम घ्यायला भेटून राहिला मला. तर आता अजून मला नेता काय किचन मध्ये? आता मी काही येत नाही. आता मी लय थकली, मी पाठ म्हटलं पूर्ण अकडून गेली. आता मी जराशी आराम करतो. आता नाही येत मी किचन मध्ये. जा ना तुम्ही. 2-3 पोळ्या करायसाठी कोणता वेळ लागते? तुम्हीच करून घ्या. तसे तुम्हाला जेवायचं आहे ना, करून घ्या आणि जेवून घ्या तिथंच. मला तर वाटते याची दोघीची चाल असन, माझ्या सासूची आणि माझ्या नंदेची, का मला खाली द्या म्हणून. है नाही काय? म्हणून तर माझ्यासाठी काही ठेवलं नाही. त्याला माहित आहे ना उठाणून खाईन म्हणून. हे आता काही नाही राहील, त्याला बनवाच लागन स्वतःच्या हातानं, खास लागन. लय हुशार काय करून राहिला, गेम खेळून राहिला माझ्यासोबत गेम खेळता काय? मी तुमच्यासोबत गेम खेळतो? मी करतच नाही स्वयंपाक. मी कायले करू? करतही नाही आणि खातही नाही. मी लावतो त्याला फोन, लावतो ना रुपेजीला फोन लावतो आणि सांगतो त्याला सगळं काही. का बाई, तुला काय वाटते? वहिनी करा स्वयंपाक. 8 दिवसापासून तर वहिनीनं म्हटलं स्वयंपाक खोलीत पाय नाही टाकला. कायच्यासाठी? कामासाठी नाही ना, जेवासाठी नाही ना, कायच्यासाठी. आज गेले त्या स्वयंपाक खोलीत आणि करण त्या आज स्वतःसाठी पोया. मला नाही वाटत करण म्हणून. नाही करण तर नाही करण, राहीन उपाशी. आणि हाय ना म्हणते पोहा आहे ना, खाईन तोच गरम करून. काय करणार आहे मग? एकटं म्हटलं पडली राहते, काम करायला काही लागत नाही. उलट गेली जेवायला द्याव काय? जेवायला द्याविले है ना, नाश्त्याले 2 टाइम जेवायले. जसं काही हे आपल्या घरी नाही आली, आपण हिला जबरदस्तीने आपल्या घरी आणलं चल म्हणून बाई. हाय नाही काय? डोक्यावरच बसून राहिली. नाही असंच घ्या लागते हिचा पिच्छा. तेव्हा कुठं हे सोडन, नाही तर म्हटलं अजून हे डोक्यावर बसून जाईल. आता काय मी काय करते तिकडे, उलट पालतं करते का तर किचन मध्ये. पण गेली तर ती तिच्या रूमच्या इकडे चालली होती. ते किचन मध्ये तर काही गेली नाही. माहित पडते आता काय करते, खाते का नाही खात, का तेच पोहा खाते का करते स्वतःसाठीच. महान तो आयडिया आहे बाप्पा मैसून, महान तो आयडिया आहे.